नमस्कार मैत्रिणींनो, मी स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर। घरी साईपासून तूप बनवणे म्हणजे खूप सारी मेहनत लागते, खूप सारा पसारा होतो, खूप भांडी तेलकट होतात, हातही तेलकट होतात। आपण रोज रोज साई साठवतो, कुणी थंड पाणी टाकतं तर कुणी गरम पाणी टाकतं। तर आज आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने तूप बनवणार आहोत व या माझ्या रेसिपीमध्ये भांडी पण खूप कमी लागणार आणि तेलकट तुपकट भांडी घासायला डबल वेळ जातो आणि कंटाळा पण खूप येतो। असे जर तुमच्या सोबत घडत असेल तर डोंट वरी, मी व्हिडिओमध्ये दिल्याप्रमाणे साईपासून लोणी काढून तूप कढवलं तर तुम्हाला एक्स्ट्रा भांडी खराब करायची गरज नाही। आणि तसं तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, यात काही टिप्स सुद्धा सांगितलेल्या आहेत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। इथं तुम्ही पाहाल तर मी हा डबा आत्ताच फ्रीजमधून काढला आहे। ही जी साय मी साठवली आहे ही 2-3 आठवड्याची आहे। तर जेव्हा आपण तूप काढायला घेणार तेव्हा आपण मलाई फ्रीज मधून काढल्या लगेचच बनवायला घ्यायचा, कारण हे साय थंड असते तेव्हा लोणीही पटकन निघतं, म्हणून साय रूम टेम्परेचरला न येता लगेचच घ्यायची आहे। यासाठी आधी आपण थोडं गरम पाणी घ्यायचं आहे। गरम पाणी हे निर्जंतुक करण्यासाठी, म्हणजे भांडे आपण वापरणार आहोत ते भांडे आधी गरम पाण्याने धुवून घ्यायचे आहे। जसे की आपल्याला हॉस्पिटलमध्ये कुठलं ऑपरेशन करायचं असेल तर आधी सर्व इन्स्ट्रुमेंट निर्जंतुकीकरण करतात, त्याप्रमाणेच हे डॉक्टर असल्याने काही शब्द तिकडचेही असतात। चला तर मग सुरू करूया ऑपरेशन घी। तर लोणी काढण्यासाठी मी मोठा ज्युसर घेतलेला आहे, जेणेकरून या भांड्यातून लोणी व पाणी उतू जाऊ नये। भांड्यातील लोणी मी ज्युसरमध्ये घेऊन त्यात थोडं पाणी टाकलेलं आहे। पाणी प्रमाणशीर टाकावं, जेणेकरून पाणी बाहेर पडणार नाही। माझा व्हिडिओ शूट करायला सोबत कोणी नव्हतं, त्यामुळे मी स्वतः तूप पण बनवलं आहे व व्हिडिओसुद्धा मी शूट केलेला आहे, त्यामुळे रेसिपी जरा कुठं मिस झाली आहे, त्यामुळे कोऑपरेट करा। आता आपण झाकण लावून मिक्सर करायला घेऊया। तर मी मिक्सर चालू केलाय, तरी मी सुरुवातीला 30-40 सेकंद पहिल्या स्पीडवर वरच फिरवत आहे, जेणेकरून पाणी बाहेर पडू नये। तुम्ही बघताय व्यवस्थित असं ब्लेंड होतंय। 30-40 सेकंद फिरवल्यावर कसं झालंय ते बघूया। लोणी पूर्ण वर येईपर्यंत मिक्सरमध्ये फिरवायचं आहे। पाणी आणि लोणी वेगळं झालेलं आपल्याला दिसतेच। पुन्हा एकदा मिक्सरमध्ये लावावं। ही बघा, लोणी वरती आलाय। यातलं ताक मी वापरणार नाहीये, कारण साय ही 3-4 आठवडे जुनी असल्यामुळे याची चव कुबट लागते। ताक व लोणी वेगवेगळे करायचे आहे। परत एकदा धुवून घ्यायचं आहे, परत मिक्सरमध्ये सुद्धा फिरवू शकता। ज्यामध्ये आपल्याला तूप कढवायचं आहे त्याच भांड्यामध्ये डायरेक्ट काढून घ्यायचं आहे। इथं तुम्हाला समजलंच असेल, खूप कमी भांडी मी वापरली आहे। जे पाणी भांड्यात जमतंय ते सुद्धा काढून घ्यायचं। बघा, तर लोणी पूर्ण तयार आहे आणि हे मिश्रण एकदम चिकट आणि आईस्क्रीम सारखं दिसतंय। यानंतर ही कढई आपण गॅसवर कमी आचेवर ठेवायची आहे। लोणी कढवायला आपण गॅसवर ठेवला आहे। तूप कढवायला आपल्याला 30 ते 40 मिनिटं अगदी आरामात लागतील। लो फ्लेमवरच ठेवायचं आहे, जेणेकरून खाली ते चिपकणार नाही।